त्या कॉर्पोरेशनच्या भव्य लाऊंजमध्ये चेअरमनचे ते शब्द घुमल्यासारखे घुमल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या. पण इरा आणि कबीरच्या कानामध्ये मात्र तो आवाज एखाद्या बॉम्बस्फोटासारखा घुमला. संयुक्तपणे काम करायचं म्हणजे ज्या माणसाचा चेहरा पाहणे घरामध्ये अशक्य झाले होते, त्याच्यासोबत आता रोज 8-8 तास एकाच टेबलवर बसून क्लायंट सांभाळायचे होते. इराची मान ताठ होती, पण आतून तिचं मन प्रचंड धास्तावलेलं होतं. तिने कबीरकडे पाहिले. कबीरच्या चेहऱ्यावरचा तो नेहमीचा कॉर्पोरेट संयम क्षणामध्ये गायब झाला होता. त्याच्या कपाळावरच्या नसा संतापाने आणि आश्चर्याने स्पष्ट दिसत होत्या. दोघांचाही इगो इतका तीव्र होता की तिथे चेअरमन समोरच सरळ नकार द्यावा असं दोघांनाही वाटलं. पण व्यावसायिक जगाचा एक कडक नियम असतो. करोडोंची डील आणि स्वतःच्या कंपनीची बाजारातील प्रतिष्ठा एका क्षणामध्ये धुळीस मिळवणं कोणत्याही सुजाण लीडरला परवडणारं नसतं. इराने एक खोल जड श्वास घेतला. तिने स्वतःच्या उफाळून येणाऱ्या भावनांवर कमालीचा ताबा मिळवला. हातातील पेन घट्ट पकडला आणि त्या संयुक्त कराराच्या कागदावर स्वाक्षरी केली. तिची स्वाक्षरी होताच तिने तो महागडा पेन टेबलावर थोड्या जोरात आपटला. कबीरने तिच्याकडे एक तीव्र रागीट नजर टाकली. त्यानेही एका क्षणाचाही विचार न करता, कसलाही संकोच न दाखवता करारावर आपली सही ठोकली. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर अँड मिसेस सावंत, आय मीन मिस्टर कबीर अँड मिस इरा, चेअरमन हसून म्हणाले. त्यांना या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळाची आणि फॅमिली कोर्टातील केसची काडीचाही कल्पना नव्हती. उद्या सकाळी 9 वाजता आपल्या संयुक्त वॉररूममध्ये पहिली स्ट्रॅटेजी मीटिंग असेल. ऑल द बेस्ट. कबीरने औपचारिक फक्त मान हलवली आणि इराकडे एक साधी नजरही न टाकता तो तेथून तडक बाहेर पडला. त्याची पावले इतकी वेगवान होती की त्याचा असिस्टंट राहुल त्याच्या मागे पळत सुटला. इरा तिथेच उभी राहिली. तिने तिच्या हातातील फाईल छातीशी घट्ट धरली. तिचे हात हलके थरथरत होते. संध्याकाळची वेळ झाली होती. मुंबईच्या रस्त्यांवर पावसामुळे पाणी साचले होते आणि ट्रॅफिकचा भयंकर खेळंबा झाला होता. इरा तिच्या गाडीमध्ये बसून प्रभादेवीच्या दिशेने निघाली होती. खिडकीबाहेर पडणाऱ्या थेंबाकडे पाहताना तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार चक्रावत होता. न्यायालयाची 6 महिन्यांची सक्ती आणि आता ऑफिसची संयुक्त प्रोजेक्टची सक्ती. नियती नक्की कोणता खेळ खेळत होती? घरात असताना बेडरूमचा दरवाजा बंद करून पळून जाण्याचा मार्ग तरी उपलब्ध असायचा. पण आता वॉररूममध्ये जिथे प्रत्येक मिनिटाला एकमेकांसोबत बसून निर्णय घ्यावे लागणार होते, तिथे स्वतःच्या भावनांना कसे सांभाळायचे? रात्रीचे 8:30 वाजले जेव्हा इरा फ्लॅट नंबर 1402 मध्ये पोहोचली. तिने कुलपात किल्ली फिरवून दरवाजा उघडला. हॉलमध्ये डिम लाईट चालू होता. कबीर सोफ्यावर बसला होता. त्याच्यासमोर लॅपटॉप उघडा होता आणि त्याच्या हातामध्ये ब्लॅक कॉफीचा कप होता. तो आधीच घरी पोहोचला होता. इराने आत पाऊल ठेवताच दरवाजा बंद केला. त्या आवाजाने कबीरने डोके वर करून पाहिले, पण काही न बोलता तो पुन्हा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे बघू लागला. इरा तिची बॅग सोफ्याच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये ठेवून सरळ किचनमध्ये गेली. दिवसभराच्या या मानसिक आणि शारीरिक ताणामुळे तिला प्रचंड थकवा आला होता. तिचे डोके दुखत होते. तिने फ्रीज उघडला, पाण्याचा ग्लास भरला आणि एकाच घोटामध्ये पिऊन टाकला. मग तिने गॅसवर चहासाठी भांडे ठेवले. कबीर सोफ्यावरून उठला आणि संत पावले टाकत किचनच्या दारापाशी येऊन उभा राहिला. त्याचा आवाज नेहमीसारखाच कडक पण थोडा थांबलेला होता. उद्याच्या मीटिंगची तयारी झाली आहे का? इराने गॅसकडे बघतच उत्तर दिले. माझी तयारी नेहमीच असते कबीर. तुला तुझ्या फायनान्सच्या आकड्यांची काळजी करायची गरज आहे. मार्केटिंगचे निर्णय मीच घेणार. कबीर उपहासाने हसला. तो ओट्याला टेकून उभा राहिला. मार्केटिंगचे निर्णय तू नक्कीच घेशील इरा, पण त्या निर्णयांना लागणारा पैसा आणि बजेट माझ्या स्वाक्षरीशिवाय मंजूर होणार नाही, हे विसरू नकोस. प्रोजेक्ट एकत्र आहे याचा अर्थ तू एकतर्फी हुकुमशाही चालवू शकत नाहीस. इराने वळून थेट कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिले. चहाच्या वाफेमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताठपणा दिसत होता. आणि तूही हे डोक्यात फिट करून ठेव कबीर, की हा प्रोजेक्ट मिळवण्यामध्ये माझ्या स्ट्रॅटेजीचा जितका वाटा आहे तितकाच तुझा आहे. जर तू तिथे तुझ्या पुरुषी अहंकाराने माझे निर्णय अडवण्याचा प्रयत्न केलास तर मी गप्प बसणार नाही. माझा पुरुषी अहंकार? कबीर पुढे झाला. दोघांमधले अंतर एका इंचाचे राहिले. इरा, काल रात्री तू माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या कामावर आणि माझ्या नियतीवर संशय घेतलास. तरीही आज मी तुझ्यासोबत एकाच प्रोजेक्टवर स्वाक्षरी केली, ती फक्त माझ्या कंपनीच्या प्रोफेशनल इमेजसाठी. त्यामुळे मला अहंकाराचे धडे देऊ नकोस. मी संशय घेतला नाही कबीर. तू ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे काम करत होतास ते संशयास्पदच होतं. इराचा आवाज थोडा वाढला. मी माझी स्ट्रॅटेजी बनवत होतो, कबीर ओरडला. आणि बिझनेसमध्ये प्रतिस्पर्ध्याला स्वतःची चाल आधीच सांगायचा मूर्खपणा कोणी करत नाही. पण तुझा हाच प्रॉब्लेम आहे. तुला प्रत्येक गोष्टीमध्ये कबीर सावंतचाच दोष दिसतो. दोघांचे श्वास वेगाने चालत होते. किचनमधल्या त्या लहानशा जागेमध्ये त्यांच्यातली जुनी धगधगती ऊर्जा पुन्हा एकदा पेटून उठली होती. चहा उकळून पातेल्याबाहेर जाण्याच्या तयारीत होता. त्या आवाजाने इराने घाईघाईने गॅस बंद केला. तिचे हात थरथरत होते.
कबीरने एक जड उच्छ्वास सोडला. तो मागे सरकला. मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. उद्या सकाळी 9 वाजता मीटिंग आहे. वेळेवर पोहोच. मी ड्रायव्हरला आधीच सांगून ठेवले आहे. आपण एकाच गाडीने जाणार आहोत. बाहेर कॅब शोधत वेळ वाया घालवायचा नाही. इराने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले. मला तुझ्या गाडीची गरज नाही. मी माझी कॅब मॅनेज करेन. इरा, स्टॉप दिस चाइल्डिश बिहेवियर, कबीरने अत्यंत हुकमी आवाजामध्ये दटावले. आपण एकाच प्रोजेक्टचे लीडर्स आहोत. जर आपण वेगवेगळ्या गाड्यांमधून वेगवेगळ्या वेळेला ऑफिसमध्ये पोहोचलो तर क्लायंट्स आणि बोर्ड मेंबर्समध्ये काय मेसेज जाईल? आपल्यामध्ये वाद आहे ते घराच्या आत ठेवा. बाहेर जगासमोर आपण एक परफेक्ट टीम असलो पाहिजे. दिस इज माय ऑर्डर. असे बोलून कबीर गेस्ट रूमच्या दिशेने निघून गेला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला. इरा तिथेच किचनमध्ये उभी राहिली. तिचा चहा थंड होत होता. कबीरचे शब्द तिच्या डोक्यामध्ये फिरत होते. तो बरोबर बोलत होता. व्यावसायिक जगामध्ये भावनांना स्थान नसते. बाहेरच्या जगासमोर त्यांना एकत्र राहावेच लागणार होते. पण या एकत्र राहण्याच्या नाटकामध्ये त्यांच्या मनातील या इगोचे, संशयाचे आणि दडपलेल्या प्रेमाचे काय होणार होते? दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले. मुंबईमध्ये पावसाची बारीक रिमझिम सुरू होती. इरा आणि कबीर दोघेही पूर्णपणे कॉर्पोरेट लुकमध्ये तयार होऊन हॉलमध्ये आले. इराने पांढऱ्या रंगाचा कडक सूट घातला होता तर कबीरने गडद राखाडी रंगाचा 3 पीस सूट. दोघांनीही एकमेकांकडे न बघता लिफ्ट गाठली. इमारतीखाली काळ्या रंगाची आलिशान सेडॅन गाडी उभी होती. ड्रायव्हरने दरवाजा उघडला. कबीर मागच्या सीटवर एका बाजूला बसला आणि इरा दुसऱ्या बाजूला. दोघांच्या मध्ये 30 फुटाची दरी होती. गाडी ट्रॅफिकमधून हळूहळू लोअर परेलच्या कॉर्पोरेट टॉवरकडे सरकू लागली. गाडीतली शांतता इतकी भयानक होती की ड्रायव्हरलाही एसीचा आवाज मोठा वाटत होता. इराने खिडकीबाहेर पाहिले. मुंबईची पळापळ सुरू होती. कबीर त्याच्या आयपॅडवर प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स पुन्हा एकदा बारकाईने पाहत होता. अचानक कबीरच्या पाठीमध्ये एक हलकी कळ आली. त्याने डाव्या हाताने उजवा खांदा धरला आणि कपाळावर आठ्या आल्या. इराच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 2 दिवसांपूर्वी तिने स्वतः त्याच्या पाठीवर मलम लावले होते. तिचे मन एका क्षणासाठी हळवे झाले. तिने बॅगमधून पेन रिलीफ स्प्रे काढला आणि कबीरच्या दिशेने सरकवला. कबीरने आयपॅडवरून डोके वर करून पाहिले तर त्याच्या नजरेमध्ये प्रश्न होता. तुझ्या खांद्याला त्रास होतोय, इरा कोरड्या आवाजामध्ये म्हणाली. तिची नजर खिडकीबाहेरच होती. मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन देताना तुझा हात अडकला तर क्लायंटसमोर वाईट दिसेल. स्प्रे वापर. कबीरने काही सेकंद त्या स्प्रेच्या बॉटलकडे पाहिले, मग इराच्या चेहऱ्याकडे. त्याच्या मनामध्ये एक अनपेक्षित सुखाची लाट उमटली, पण त्याने तिचा ताबा इगोला घेऊ दिला नाही. त्याने स्प्रे घेतला आणि म्हणाला, थँक्स. हिशोब बरोबर ठेवलेला बरा. इराने तिचे जुनेच वाक्य वापरले. कबीरच्या ओठांवर एक अगदी लहान लपलेले हसू उमटले, जे इराने पाहिले नाही. गाडी कॉर्पोरेट टॉवरच्या खाली थांबली होती. दोघेही गाडीतून उतरले आणि ताठ मानेने लिफ्टमध्ये 15व्या मजल्यावरील वॉर रूममध्ये पोहोचले. वॉर रूममध्ये दोन्ही कंपन्यांचे मिळून 15-20 जण बसले होते. मध्यभागी एक मोठा गोल ग्लास टेबल होता. कबीर आणि इरा टेबलच्या मुख्य खुर्च्यांवर समोरासमोर बसले आणि मीटिंग सुरू झाली. सुरुवातीचे 2 तास अत्यंत वादळी ठरले. इराने मांडलेला प्रत्येक मार्केटिंग प्लॅन कबीर फायनान्सच्या चष्म्यातून तपासून पाहत होता आणि त्यातल्या त्रुटी काढत होता, तर कबीरने मांडलेल्या बजेटच्या गणितावर इरा ब्रँड व्हॅल्यूच्या मुद्द्यांवरून आक्षेप घेत होती. वॉर रूममधील बाकीचे एम्प्लॉईज भयभीत होऊन या दोघांकडे पाहत होते. ही मीटिंग होती की 2 दिग्गजांचे युद्ध हेच कोणाला समजत नव्हते. मिस्टर सावंत, इराने टेबलवर हात ठेवून उभे राहत म्हटले, तुम्ही ज्या प्रकारे बजेट कट करत आहात त्याने आपल्या जाहिरातीचा दर्जा घसरेल. ब्रँडिंगसाठी आपल्याला हाय एंड व्हिज्युअल्स वापरावे लागतीलच. मिस सावंत. कबीर ही खुर्चीवरून उठून उभा राहिला. त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले होते. फक्त व्हिज्युअल्सवर करोडो रुपये उडवून बिझनेस येत नसतो. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट महत्त्वाचा असतो. बजेट मर्यादितच राहील. हे बजेट अवास्तव आहे आणि तुमची मागणी व्यावहारिक नाहीये. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून उभे होते. रूममध्ये पूर्णपणे शांतता पसरली होती. एम्प्लॉईज श्वास रोखून बसले होते. तितक्यात क्लायंट कंपनीचे मुख्य प्रतिनिधी मिस्टर मेहता आतमध्ये आले. त्यांनी या दोघांचा तो आक्रमक अवतार पाहिला आणि हसून टाळ्या वाजवल्या. अद्भुत. लेडीज अँड जेंटलमेन, याला म्हणतात पॅशन. मला नेमका हाच स्पार्क हवा होता या प्रोजेक्टमध्ये. तुम्ही दोघेही आपापल्या जागी 100% बरोबर आहात. इरा, तुझे व्हिज्युअल्स भारी आहेत आणि कबीर, तुझे बजेट कडक आहेत. मला तुमच्या दोघांचे हे कॉम्बिनेशनच हवे आहे. मिस्टर मेहता यांच्या बोलण्याने इरा आणि कबीर दोघेही स्तब्ध झाले आणि ते हळूच खाली बसले. आता आपण लंच ब्रेक घेऊया, मिस्टर मेहता म्हणाले. दुपारी 2 वाजता आपण फायनल ड्राफ्ट तयार करू. सगळे लोक रूम बाहेर गेले. वॉर रूममध्ये फक्त इरा आणि कबीर उरले. इराने तिची फाईल जमा केली आणि ती उठणार तितक्यात कबीरने शांत स्वरामध्ये विचारले, लंच करणार आहेस का? इराने त्याच्याकडे पाहिले. माझी भूक मेली आहे कबीर, मला काम करायचे.
कबीर उठला. तो तिच्या जवळ गेला. त्याने टेबलवर एक सँडविचचे पाकिट आणि ज्यूसची बॉटल ठेवली. सकाळी तू काहीच खाल्लं नाहीयेस. रिकामं पोटी काम केलंस तर डोकेदुखी वाढेल आणि दुपारी मीटिंगमध्ये चुकीचे निर्णय घेशील. खाऊन घे. इरा आश्चर्याने त्या सँडविचच्या पाकिटाकडे पाहत राहिली. हा तोच कबीर होता जो काही तासांपूर्वी तिच्याशी बजेटवरून भांडत होता आणि आता तिला जेवणाची आठवण करून देत होता. तू माझ्या काळजीपोटी सांगतोयस की माझ्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून? इराने विचारले. कबीरने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्याचा आवाज खूप संत झाला. दोन्ही गोष्टींसाठी इरा, आपण बिझनेस पार्टनर्स आहोत आणि कोर्टाच्या कागदावर अजूनही एकत्र आहोत, असे बोलून कबीर वॉररूममधून बाहेर निघून गेला. इरा तिथेच खुर्चीवर बसून राहिली. तिने ते सँडविच हातामध्ये घेतले. तिच्या डोळ्यांमध्ये नकळत पाण्याचे थेंब आले. कबीरचा हा स्वभावच तिला नेहमी समरमात टाकायचा. तो जितका कडक, अहंकारी आणि खडूस वाटायचा तितकाच आतून काळजीवाहू आणि प्रामाणिक होता. तिचा त्याच्यावरचा संशय हळूच ओसरू लागला होता. पण तिच्या इगोची भिंत अजूनही भक्कम होती. कोर्टाचा 8वा दिवस संपत आला होता. घराच्या बंद खोलीतून सुरू झालेली ही लढाई आता कॉर्पोरेट वर्ल्डच्या वॉररूममध्ये पोहोचली होती. पण या लढाईमध्ये रोज होणाऱ्या या चकमकींमुळे त्यांच्यातील अंतर कमी होत होते की वाढत होते, याचे उत्तर काळच देणार होता. इगोंच्या उंच भिंतींना आता प्रेमाचे आणि विश्वासाचे नवीन तडे जाण्यास सुरुवात झाली होती.